छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय व्यासपीठ होऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीसाठी साहेबांच्या विजयाची पालखी आदरणीय व्यासपीठ झालं, पण साहेबांच्या विजयाची पालखी ज्यांच्या खांद्यावर घेऊन जायची आहे ते तुम्ही सर्वजण. तुम्हाला प्रथमतः नमन करतो. सुनीलने सांगितल्याप्रमाणे 2 उमेदवार आहेत, एक चोर आहे आणि एक बदमाश आहे. एक चोर आहे, एक बदमाश आहे. ज्याने एनडीसी बँक लुटली तो चोर आणि ज्याने आपली मार्केट कमिटी खाल्ली तो बदमाश. सांगतो काय तुमच्या पाठापडा, अरे तू जी शाळा मग शिकणार तीच शाळा मग आम्ही शिकेल. जे तुले जो मास्तर होता दादाजी दंडू भुसे तोच आपले मास्तर छे. तू काय आपला पाठापडा, आम्ही तुला पाठा पाडणार छे. कोणाचा पाठा पाडला तू? निलकंठ निकमचा, विश्वनाथ आबाचा, सुनील देवरेचा. कोणाचा पाठा पाडला? अरे या मास्तर आजकाल शिकायचे 23 तारीखना दिवस 11 वाजता तुला कळली नाही तुला पाठा कसा पडला. बोलतो कोणाची, वागतो काय? अरे तुरीच्या भाषेत बोलता आम्हाला पण येतं. आम्ही मित्र म्हणून दोन मार्केट कमिटीला तुम्हाला मदत केली. 2 मार्केट कमिटीला वाजेपर्यंत इथले सगळे स्टेजवरची मंडळी सबूत आहे. 2 मार्केट कमिटीला रात्री 2-2 वाजेपर्यंत पाय पडले. विरोधकांना सांगितलं आमचा नेता आहे, आमचा मित्र आहे, यांना मतं मिळायला पाहिजे. 1 नंबरचे मतं तुम्हाला मिळवून दिले आणि तुम्ही सांगतात तुमचा पाठा पडला. कोणाचा पाठा पडला? साधारण अतिशय गरीब कुटुंबातले जे शिवसैनिक तयार झाले होते त्यांचा पाठा पडला. साधारण शेतकऱ्याचे पोरं जे मोठ्या लोकांच्या विरोधात निवडणुका 20 वर्षापासून लढतायत त्यांचा पाठा पडला. ज्या लोकांच्या विरोधात, ज्या कुटुंबाच्या विरोधात सन्माननीय साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या नेते मंडळींनी संघर्ष केला गेले 20-25 वर्ष, त्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसून तुम्ही आमचा कार्यक्रम लावला असं म्हणतात ना. 23 तारीखले कळी पुन्हा कार्यक्रम कशा लागते. 23 तारीखले 20 तारीख सांगणार नाही कारण मतमोजणी 23 तारीखले. मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे, विकास सगळ्यांनी मांडला असेल पण नीतिमत्ता, चारित्र्य संपन्नपणा, चांगुलपणा ज्या नेत्याच्या अंगात रक्तात भिडलेला आहे त्या नेत्याला तुम्हाला आपल्याला मतदान करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण छोट्या गोष्टी विचार करून घेतो. कपडे घ्यायला गेलो तरी विचार करतो, बुटं घ्यायला गेलो तरी विचार करतो, गाडी 10 शोधतो. आपला लोकप्रतिनिधी कसा असावा? चारित्र्य संपन्न असावा, ज्याचे 2 नंबरचे व्यवसाय नसावे, जो तुम्हाला आधी रात्री उपलब्ध व्हावा, जो तुमच्या सुखदुःखात कायम उभा राहावा. चावळतोच आम्ही कधी कोरोना काम करे, आम्ही कधी कोरोना काम करे. अरे बाबा तुझ्यापेक्षा माझ्या इथे तो हरिदादा ग्रामपंचायत सदस्य आहे, आमच्या इथे अमोल निकम इथे बसलेला आहे. 4,500 लोकांना क्वारंटाईन सेंटर मधनं या पोरांनी घरी, या माणसांनी घरी पोहोचवलं. कुठेच फोटो काढला नाही, कुठेच सांगायला गेले नाही की आम्ही कोरोनात काम केलं. मला एका गोष्टीचं दुःख वाटतं की माझ्या जोडक्याच्या 2 ताई पाण्यामुळे त्यांची घटना घडली, ती दुःखदच होती. पण जी योजना जोडक्याला जीवनदायी करणार आहे, गोरी आंबेदरी, तिचा विरोध तुम्ही 40 गावात पाड्यावर करतात म्हणजे जोडकेकरांना पाणी मिळू नये ही तुमची मानसिकता आहे का? एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20